त्याचा करायचा आहे। भारतीय जनता पार्टी म्हणजे काय? भारतीय जनता पार्टी म्हणजे महाराष्ट्राचा विकास। भारतीय जनता पार्टी म्हणजे जनसामान्यांचा सन्मान। भारतीय जनता पार्टी म्हणजे राजकारणातली पारदर्शकता। आता त्यांच्याकडे काही नाही राहिलंय। दीपक भाऊ तुम्ही सांगितलंय उरली सुरली महाविकास आघाडी। मग कारण काय शोधायचं? ताकद दाखवायची आहे। मग कारण शोधलं। पडळकर साहेब आले रस्त्यावर सगळे। संग्राम भाऊ तुम्ही म्हणाला संस्कृतीचा बचाव रॅली। संस्कृती बचाव नाही, असंस्कृत लोकांची असंस्कृत रॅली म्हणजे त्या दिवशीची महाविकास आघाडीची रॅली। मला या ठिकाणी सांगायचं आहे कुणावर आरोप करता? देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रीवर, म्हणजे त्यांच्या मातोश्रीपर्यंत तुम्ही पोहोचताय। AI च्या द्वारे व्हिडिओ बनवताय, राजकारणासाठी तुम्ही त्यांचा वापर करताय आणि आम्ही असंस्कृत। कोण असंस्कृत? आता बोलत होते आपले कदम भाऊनी सांगितलं मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृताताई या समाजसेविका आहेत, समाज कार्य करतात। मग त्यांच्यावर टीका करायची, त्यांच्यावर शिवीगाळ करायची, त्यांना वाईट सोडत बोलायचं? आम्ही राजकारणात आहोत, आमच्या भगिनी राजकारणात आहोत, महिलांनी राजकारणात यायचं की नाही हे सांगायचं। आताच बघत होते त्या ठाकूरबाईंचं ऐकलं, कानाला खडा लावला। आणि आमच्या त्या मोठ्या ताई काय म्हणतात? आमच्या विठ्ठलाला मटण चालतं। अरे वा, मटण चालतं? हा महाराष्ट्र वारकऱ्यांचा महाराष्ट्र आहे। 18 कोटी वारकऱ्यांचा अपमान तुम्ही केलेला आहे आणि त्यामुळे तुम्हाला माफी नाही आणि ही तुमची संस्कृती नाही। अनेक क्लिपा बघत होते। मग मला या ठिकाणी सांगायचं आहे कोण असंस्कृत आणि कोण संस्कृत? महाराष्ट्राच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून या महाराष्ट्रामध्ये राजकीय संस्कृतीचं दर्शन घडवणारे तुमचे नेते आहेत। कितीतरी उदाहरण देऊ शकतो, पण या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे कुणाच्या आईवर, कुणाच्या बहिणीवर कोणीही जाता कामा नये। राजकारणात आपण सर्व पक्ष एकत्र आहोत। विरोधाला विरोध चालतो, परंतु विरोधाला विरोध म्हणून विरोध करायचा नाही। तर या ठिकाणी महिलांचा सन्मान हा राखला गेला पाहिजे, तो सर्व पक्षांनी राखला गेला पाहिजे। आमचा पक्ष देखील राखेल, तुम्हीही राखा। विरोधाला विरोध करा, कामा विरुद्ध बोला, परंतु कुणाच्या महिलांच्या, कुणाच्या आईच्या वर शिवगाळ कराल तिथपर्यंत पोचाल तर याद राखा। एवढा इशारा देऊन माझे 2 शब्द संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र। शिराळा मतदारसंघाचे आमदार सत्यजित भाऊ देशमुख सभेला संबोधित करतील। आजच्या आपल्या आदरणीय चंद्रकांतांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या ह्या एका भव्य दिव्य अशा पद्धतीच्या इशारा सभेच्या निमित्तानं आपण सर्व मंडळी अनेक वक्त्यांची मनोगत इथं ऐकलेली आहेत। एक आपला भूकंपाचा केंद्रबिंदू तिथं बसलेला आहे। योगायोगानं त्या भूकंपाच्या केंद्रबिंदूचा आज वाढदिवस आहे, त्यामुळे त्यांना पहिल्यांदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना मला आज दादांचे आभार मानायचे आहेत की शिमगा हा आपण मला वाटतं जसं आशिष शेलार साहेबांनी गणेशोत्सव आता राज्य महोत्सव म्हणून जाहीर केलेला आहे, तसं उद्या शिमगा हा आपला राजकीय महोत्सव साजरा करायला काय अडचण नाही। एवढ्या शिव्या मगाशी आपल्या ह्या मनोगतातनं या क्लिपच्या द्वारे आम्ही ऐकलेल्या आहेत। आणि खरं तसं बघितलं तर आदरणीय दादा, माझे वडील कैलासवासी शिवराव देशमुख साहेब असतील, इथं चिमणभाऊ बसलेले आहेत, त्यांचे पिताश्री आदरणीय अण्णासाहेब डांगे असतील,
या जिल्ह्यामध्ये वसंतदादा असतील, राजाराम बापू असतील, नंतरच्या काळामध्ये अगदी जी.डी. पाटलांपासून ते नागनाथ अण्णा नायकवडींच्यापर्यंत असणारी सगळी थोर, आबासाहेब शिंदे असतील, वेगवेगळे असणारे थोर महान सुपुत्र जे आहेत, ह्या सर्व थोर महान सुपुत्रांनी काही संकेत पाळले होते. ते संकेत असे होते, आपले विचार मतभेद असावेत, व्यक्तिदेश असू नयेत. पण दुर्दैवानं हल्लीच्या ह्या सगळ्या राजकीय पटलावरती मला खेदानं सांगावंसं वाटतं की विचाराची जी आदानप्रदान होते तिची पातळी एवढी खाली झालेली आहे. आणि त्याचं मला वाटतं ती संस्कृती बचाव रॅली जी झाली, त्या रॅलीमध्ये जे वक्ते बोललेले आहेत, ते वक्ते बोलल्यानंतर हे संस्कृतीचे रक्षक नकून भक्षक आहेत. सदाभाऊंच्या असणाऱ्या मातोश्रींच्या बाबतीत जर अद्वा तद्वा कोण बोलत असेल आणि त्याच्या बाबतीत जर आपण जाहीर स्टेजमध्ये त्याच्या संदर्भातली वाच्यता करत असू, तर मला वाटतं तुम्ही संस्कृतीचे रक्षक नसून भक्षक आहात आणि तुमचा करावा तेवढा निषेध गरजेचा आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि ह्या असणाऱ्या आपल्या इशारा सभेच्या माध्यमातून दादा मला तुम्हाला आवर्जून सांगावंसं वाटतं, तुम्ही संवेदनाक्षम आहात, संकेत पाळणारे आहात. अगदी वसंतराव खोतांपासून आपटे साहेबांच्या पर्यंत असणारे सगळे जे काही संघाचे संस्कार असतील, संघटनेचे संस्कार असतील, ते कोळून तुमच्यामध्ये कुठं ना कुठंतरी आहेत. पण दुर्दैवानं ही जी असणारी जी विकृती आहे, ती विकृती आता ठेचून काढणं गरजेचं आहे. आणि गोपीशेठ काही बोलले असतील, बोलल्यानंतर तुम्ही त्यानंतर जी सभा घेतली, त्या सभेमध्ये तुम्ही त्या सभेचा नूर आणि त्याची पातळी पूर्ण पाडून दिलेली आहे. आणि म्हणून आम्हाला ही सभा, तुम्हाला एक इशारा म्हणून ही सभा आपण आयोजित केलेली आहे की ह्या सभेतनं आम्हाला तुम्हाला सूचक सांगायचं आहे, आता ह्या पुढं जर समजा तुम्ही तुमच्या वाणीला लगाम घातला नाही तर आमचे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते थांबणार नाहीत. ईट का जवाब पत्थर से मिलेगा, अशा पद्धतीचा आपल्या सगळ्यांचा आज आपण वज्र निर्धार करूया. या सभेच्या माध्यमातून आपण तशा पद्धतीचा एक संकल्प करूया. आणि दादा तुम्हाला या निमित्तानं तुम्ही जे जे काही आता हा रावण जाळण्याच्या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे, ही विकृती आहे. आणि सांगली जिल्ह्यानं महाराष्ट्राचं नेतृत्व केलेलं आहे आणि तुम्ही सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आहात. एक अत्यंत आदर्श अशा पद्धतीचा कोड ऑफ कंडक्ट या पुढच्या काळामध्ये विचारसरणीच्या माध्यमातून आणि बोलण्याच्या माध्यमातून आपण निर्माण करावा, तरच मी म्हणेन खऱ्या अर्थानं सांगली जिल्ह्याचं नेतृत्व आपल्या माध्यमातून योग्य पद्धतीनं झालं असं माझं प्रामाणिक मत आहे. एवढं बोलतो. आपल्या सर्व सहकारी कार्यकर्त्यांना मी सांगतो की तुमच्या बरोबरीनं मी सगळ्या असणाऱ्या तुमच्या संघर्षामध्ये निश्चितपणे आहे. कुठंही आपल्या कार्यकर्त्याला किंवा नेत्याला जर कोण काही बोललं तर त्या असणाऱ्या माणसाच्या बरोबर दोन हात करायला आम्ही सगळी मंडळी तुमच्या बरोबर निश्चितपणे असू, अशा पद्धतीचे अभिवचन तुम्हाला इथं या निमित्तानं देतो. थांबतो. यानंतर महायुतीतले घटक पक्ष रहित संघटनेचे अध्यक्ष माजी मंत्री सदाभाऊ खोत सभेला संबोधन करतील. आदरणीय दादा आणि जमलेले सर्व शेतकरी भावांनो, माता भगिनी, पत्रकार भवन, आज खंडेनोमे आहे आणि खंडेनोमेला दादा हत्याराचं पूजन होतं. आणि आता ही पूजलेली हत्यारं आता आम्ही आड्याला बांधणार नाही. आता या हत्यारं आम्ही हातात घेणार आहे. मी पहिल्यांदा माझे सहकारी गोपीचंद पडळकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. दादा, संस्कृती हा शब्द राष्ट्रवादीमुळं मला पहिल्यांदा कळला. काय संस्कृती? आणि तिथं आलेले कोण? तिथं आलेले सगळे गुणवंत लोक होते, कलावंत होते, नकलावंत होते, त्याच्या पुढे जाऊन अब्रूवंत होते. किती महान लोक अख्ख्या राज्यातनं झाडून आलेले होते. पडळकरजी अभिनंदन. असलं गडी पहिल्यांदा जिल्ह्यानं बघितलं.
दादा तुमचं अभिनंदन. तुम्ही शांत संयमी व्यक्तिमत्व. तिसरा डोळा तुम्ही पहिल्यांदा उघडला म्हणून तुमचं अभिनंदन. राजाराम बापू हे आमचे आदर्श आहेत. मी बापू बरोबर काम केलंय. मी म्हटलं बी की बापू विषय आमच्या मनामध्ये आदर आहे. पण सांगलीला जी सभा झाली ती जर सभा बघितली तर काय परिस्थिती होती. मी जयंत पाटलांना साधी गोष्ट विचारतो. आम्ही बापूवर काम केलंय. बापूनी माणसं कोण कोण उभा केली. पंडितराव जाधव, नानासाहेब सगरे, इकडं संभाजीप्पा, प्राध्यापक शरद पाटील, अजितराव घोरपडे, अशा अनेक माणसं, व्यंकप्पा पत्के, किती माणसं उभा केली. आणि नुसती माणसं उभा केली नाही तर त्या माणसांना ताकद दिली. आणि तुम्ही किती महान काम केलं. तिकडं नानासाहेब सगरे, कवठे मंका सहकारी साखर कारखाना तुम्ही घ्यायला निघाला. अरे 60 एकर जमीन विकली, कर्ज भागतय. नाही तो कारखाना मला पाहिजे. अरे जे संभाजी पवार राजाराम बापूंच्या बरोबर ज्यावेळी लढले, उभा राहिले, त्यावेळी सांगलीमध्ये अनेक वेळा आप्पांच्यावर जीव यांनी हल्ला झाला, अनेक वेळा झाला. त्या आप्पाने तुम्हाने बापू नंतर खांद्यावरनं सांगलीत आणलं. तुम्ही काय केलं. सूर्योदय हाणला. अरे जतचा साखर कारखाना तुम्ही आणला. मग आता तुम्ही लुटारू आहात हे आम्ही म्हटलं तर तुम्हाला वाईट वाटेल. पण मी या ठिकाणी दादा तुम्हाला खरं सांगतो, संभाजी आप्पा मी त्यांच्या बरोबर काम केलं. मी मंत्री झाले, आप्पाला भेटायला गेलो. त्यावेळी आप्पा दर्शन घेतले, अंबरला फोडला आणि म्हणले देवा भाऊंना सांगा हा कारखाना मी लय कष्टाने उभा केलाय. हा कारखाना माझा हिने कशात घातलाय. अंबरला फोडला. अरे आप्पाच्या डोळ्यात शेवटच्या क्षणापर्यंत पाणी होतं. शेवटच्या क्षणापर्यंत त्या आप्पाचा तळतळाट तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला सांगतो. अरे दादा इकडं अण्णासाहेब डांगे जनता सहकारी साखर कारखाना नाही होऊ दिला. तिथं दुसरी शाखा काढली. एनडी पाटलांचा कारखाना नाही होऊन दिला. अरे या दादा वाळवा तालुका हा खरंच क्रांतिकारकांचा तालुका आहे. क्रांतिशह नाना पाटील, क्रांतीवीर नागनाथ अण्णा नाईकवाडी, स्वातंत्र्य सैनिक पांडू मास्तर, स्वातंत्र्य सैनिक बर्डे गुरुजी, तमाशा कलावंत गुलाबराव बोरगावकर, शिक्षण मर्ती कर्मवीर भाऊराव पाटील, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, पट्टे बापूराव, किती नावं, पी सावळाराम, किती नावं. पण यांचं एकाचं सुद्धा नाव शिल्लक राहणार नाही. एकाचं सुद्धा दादा स्मारक बांधलं नाही. सत्यजित भाऊ पेट नाक्याला दादा राज्याचे कृषी मंत्री होते आणि त्यावेळी आम्ही क्रांतिशह नाना पाटील कृषी महाविद्यालय आणलं. दादा यांचं सरकार आलो ते महाविद्यालय रद्द करायचा प्रयत्न केला. आता आपलं सरकार आलो दादा परत तुम्ही त्याला निधी दिला का बरं. त्या महाविद्यालयाला नाव कुणाचं. क्रांतिशह नाना पाटील. आमच्या बाचं नाही दिलं, नाना पाटलांचं दिलं. पण यांना
त्यांची अलर्जी. दादा खरं मी तुम्हाला सांगतो, त्या मेळाव्यामध्ये दिलीप पाटील काय बोलले, त्या अमोल कोल्याला म्हणले, कोला त्याला म्हणले, कोलया मी कुठला आहे, जेनं माझ्या गावात तुझ्या समोर सदाभाऊच्या आईला घोडा लागला म्हणला त्या गावातला मी आहे. अरे ही तुमची संस्कृती. अरे सदाभाऊच्या आईला घोडा लावायला तुम्ही याल त्यावेळी माझ्या बापानं 12 बैलाचा नांगराचा फाळ काढून ठेवलाय. अरे तुम्ही उद्याला शिल्लक राहणार नाही. पण दादा मला वाईट काय वाटतं, एवढं वाईट शब्द वापरले हो. कुठलाही विद्वान बोलला नाही, त्यांची जीभ घसारली नाही बोलला. सतुभाऊ आम्ही बोललो की मग म्हणते ती आमची जीभ घसारली आणि त्यांच्या जिभा साखरेत आणि तुपात घोळल्या त्या का. अरे रयत समाज, गावगाड्यातला समाज, त्यांच्या आया बहिणींचा विषय तुम्ही जर असं बोलणार असाल तर प्रस्थापितांनो याद राखा, तुमचं वाड पाडायला देवाभाऊ नावाच्या माणसाचा जन्म झालाय आणि आम्ही त्याच्या बरोबर आहोत. आम्ही आहोत. चंद्रकांत दादा गिरणी कामगाराचं पोरग मंत्री झालं. दादा त्यांना ते चालत नाही, कारण दादा वाड्यातला नाही, दादा गावगाड्यातला. त्यांना गोपीचंद पडळकर चालत नाही, कारण त्या 12 बुलतेदाराचा आहे. त्यांना सदाभाऊ मंत्री झालेला चालत नाही, का तर तो रयतेतला आहे, गावगाड्यातला आहे. ते दिलीप पाटील म्हणलं सदाभाऊला हक्तानं ससा गावला. अरे 35 वर्ष मकरंद भाऊ तुम्ही आहे, 35 वर्ष या राज्यामध्ये शेतकऱ्याच्या प्रश्नावर लढलो. 265 गुन्हे माझ्यावर आहेत. मी येरवड्याच्या जेलमध्ये गेलो, कळबा जेलमध्ये गेलो. दिलीप पाटील तुमच्या गुन्हा कुठला आहे? थांबा, मी बँकेचा रिपोर्ट आणलाय. तुमच्या गुन्हा कुठला? अरे मी माड्यामध्ये जाऊन उभा राहिलो, 5 लाख मत या फाटक्या माणसाला सोलापूर जिल्ह्यात मिळाले. तुम्ही जरा जिल्हा परिषदला उभा राहिलाय का? कवा दरबारात उभा राहिल्यामुळं तुम्हाला बँक कारखाना डायरेक्टर असली पद मिळाली आणि मला म्हणे तुम्हाला हक्तानं ससा गावला. अरे त्याला मग रानात जायला लागतं. कमोडवर बसल्यावर ससा नाही गावत. अरे तुम्ही आम्हानी शिकवू नका. आणि म्हणून दादा मला 2003 साली बावची फाट्यावरती जयंत पाटलाच्या गुंडाने मारलं. अरे त्यावेळी तुम्हाला वाईट नाही वाटलं? त्यावेळी संस्कृती नव्हती. आणि दादा दुसऱ्या दिवशी संपूर्ण जिल्हा रस्त्यावरती आला, सगळा भाजप रस्त्यावरती आला, समाजापासून सगळी रस्त्यावरती आली. सांगली जिल्हा बंद पडला. दादा माझी आई त्यावेळी पेठ नाक्याला 20-25 बायका घेऊन रस्त्यावरती हायवेला उभा राहिली. ती
मला प्रचंड मारलं तर माझ्या आईनं 3 तास जयंत पाटलांना सांगतो, अरे दरबारात माणसं कसली ठेवली ते तुम्ही. 3 तास माझ्या आईनं रस्ता रोको केला. ज्यावेळी आईला पोलीस उठवायला गेले त्यावेळी आईनं सांगितलं, काळजाचा तुकडा इथं येत नाही तोपर्यंत मी उठत नाही. माझ्या आईनं डोक्यावर डांबरीवर डोका आपटला. माझी आई रक्ताबंबाळ झाली. 3 तासानं दादा पोलिसांनी मला तिथं नेलं. मी आंदोलनात होतो त्यावेळी दादा माझी आई उठून मला मिठी नाही मारली. माझ्या आईनं बापाच्या फडक्यात बांधून आणलेली भाकर सोडली आणि सदाभाऊच्या मुखात तो भाकरीचा तुकडा घातला आणि पत्रकारांनी विचारलं की आई तुमच्या लेकराला मारलंय, तुमचं मत काय. त्यावेळी माझ्या आईनं दादा एवढं चांगलं उत्तर दिलं, माझ्या लेकराला कुणी मारलं त्याला मला शिव्या शाप द्यायचा नाही. माझ्या लेकरानं या काळ्या आईच्या उदरात रक्ताचं 2 थेंब सांडलं. माझं मन आबाळा एवढं मोठं झालंय, हिमालय एवढं मोठं झालं. अरे अशा आईच्या पोटी आम्ही जन्माला आलो आणि तुम्ही बाहेर सभेत तुमच्या खासदारासमोर आई बहिणीनं शिव्या देता. तुम्हाला वाटतं सदाभाऊ हा शेतकऱ्याचा पोरगाय, गावगाड्यातला पोरगाय, रयतेचा पोरगाय. पण मी यांना सांगतो, अरे आम्ही फाटकी माणसं आहे, जरूर फाटके आहे पण स्वाभिमानी आहे म्हणून आम्ही लढतो. याद राखा, तुम्ही जर आमच्या वाटेला गेला तर आम्ही तुमचं वाड उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही, हे ध्यानात ठेवा. दादा मला तुम्हाला विनंती करायची आहे की जिल्हा मध्यवर्ती बँक ही जी दादा चौकशी झाली, या पहिल्या चौकशी समितीनं 44 मुद्द्यावरती दोष ठेवलाय. अजून माझ्याकडे 2 भार आहेत आणि त्याच्यामध्ये आता आपण 88 अन्वये जी चौकशी लावा. हिने साखर कारखाने विका पण साखर कारखाने तात्या दादा 400 कोटीचा कारखाना निलाव्यात काढायचा आणि 50 कोटीला विकायचा, वरच्या कर्जाला गोल मारायचा. 400-500 कोटीची मालमत्ता हिने 50 कोटी 40 कोटीला घेतलेले आहे. हिने खोट्या कंपन्या काढल्या दादा, त्या कंपन्यांच्या वरती कर्ज दाखवली. हिने खोट्या कोऑपरेटिव्ह संस्था काढल्या, त्याच्यावर कर्ज दाखवली. जी कंपनी नोकर भरतीला सक्षम नव्हती, काळ्या यादीत होती, त्या कंपनीकडनं नोकर भरती केले. 30 लाख 25 लाख 40 लाख रुपये एका कॅन्डिडेट कडून हिने घेतलं. दादा आता परत त्यांना परवानगी दिली 500 नोकर भरती करायला. 500 गुणिले 30 लाख लय मोठं घमाय, 150 कोटीचं. ह्या बँकेवर प्रशासक नेमा आणि घोटाळा भागदारांच्या वरती कारवाई करा, ही मागणी आमची आहे. दादा ह्याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो, या विरोधामध्ये एक सुनील फराटे नावाच्या पोरानं आवाज उठवला. तेजाव दादा हिने अब्रू नुकसानीचा, अब्रूदार माणसं ह्यांची अब्रू व्हायला लागली. माझा आरोप करता का? अरे मला तुमचं सगळं माहिती आहे पण मी बोलणार नाही. मला बोलायच्या वेळी माझ्याकडे पोतं भरून आहे, मी तुमच्याबरोबरच होतो की, त्यामुळे मला माहित आहे योग्य वेळ काढू. दादा त्या माणसावरती 50 कोटीचा दावा दाखल केला. 50 कोटी. अरे त्याच्या किडन्या ऐकल्या तरी एवढा पैसा येणार नाहीत. 50 कोटीचा.
आणि म्हणून दादा या बँकेची चौकशी झाली पाहिजे. दुसरं दादा मी खरं सांगतो तुम्हाला दादा, हे गडी लय भारी आहेत. आपली सभा झाली की तुम्हाला येऊन भेटणार चोरून. नाही, यांचा डावच असतो. तुम्हाला भेटणार, दादा तुमच्यासारखा माणूस नाही आहे का. हां दादा तुम्ही प्रचंड अभ्यास होय, दादा तुमच्यामुळं लई विकास होतो. या हे खरं नसतंय दादा. मी मंत्री असताना बी अशीच करायला याची, तर पुन्हा पळाली. राष्ट्रवादी ही पक्ष नाही दादा, ही टोळी आहे, टोळी लुटारूंची. राष्ट्रवादी हा पक्ष नाही, राष्ट्रवादी ही गुंडांची टोळी आहे, हा पक्ष नाही. व्यासपीठावर म्हणले तो सध्या माझं नाव घेत नाही. उगाच मंत्री झालो, उगाच आमदार झालो, बारामतीला पाणी पाजून आलो. या आता ह्याचं नाव दादा मी कशाला घेऊ, पावटं खाऊन वास याला मला काय गरज पडली आता. आणि म्हणून मी दादा म्हणलो, गोपीचंद बोलले, मी म्हणलो नाही बोलायला पाहिजे होतं, आदर करायला पाहिजे होता. सत्यजित भाऊ मी चांगलं बोललो, चांगलं बोललो मी, मला घोडा लावला. मग रात्री गोपीचंद बोललं, भारी वाटलं. दादा तुम्ही जरा आम्हाने मोकळं सोडा, आम्ही भेदभीत अजिबात नाही. फक्त अरे देवाभाऊ त्या सभेत काय बोलता तुम्ही, ताई बोलल्या किती बोलता, का बोलता, कारण देवाभाऊ हा तुमचा कर्दन काळ आहे. अरे देवाभाऊ हा सर्वसामान्य माणसाचा नेता आहे, देवाभाऊ हा गावगाड्याचा नेता आहे, देवाभाऊ प्रस्थापितांचा कर्दन काळ आहे, तुम्हा लुटारूंचा कर्दन काळ आहे. म्हणून तुम्हाला देवाभाऊचा राग आहे. पण या सगळ्या लुटारूंना सांगतो, त्यानं कारखाना काढला नाही, सूतगिरण काढली नाही, मेडिकल कॉलेज काढलं नाही, त्याने कुणाचं जमिनी लाटल्या नाहीत. निष्कलंक मुख्यमंत्री या राज्याला मिळाला. पण दादा प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे का, आडनाव फडणीस. प्रॉब्लेम इथं आहे, त्यांना फडणीस जाधव गरीब तुमच्यासारखा पाटील मराठा चालत नाही. ते म्हणते ते आम्ही जहागीरदार, आमच्या 7-12 आहे राजकारणाच्या पटलावर. अरे तुमचा 7-12 नाही, तुमची आता नावं इतर हकात सुद्धा राहिलेली नाहीत, ते सोडा. आणि म्हणून काय गडी मला दादा म्हणले, त्या गोपीचंदला जरा आवरा की. मी म्हणलो कसा आवरायचा, अरे आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही. गावगाड्याला तुम्ही टाचाखाली ठेवलं, रयत समाज बहुजन समाजाला पायाखाली ठेवलं, म्हणून आमचा जन्म झाला. आणि म्हणून दादा मी तुमचं अभिनंदन करतो, तुम्ही तिसरा डोळा उघडला. आता 2 हाताने आम्हाला आशीर्वाद द्या. आमचं जरी रक्त सांडलं तरी दादा चालेल, कारण आम्ही म्हणेन ज्या परिवारामध्ये आम्ही जन्माला आलो तो परिवार आमच्याशी सह्याद्रीप्रमाणे राहिला. आणि देवाभाऊसाठी सदाभाऊ असेल ना गोपीचंद असेल, आमचं रक्त जरी सांडलं आणि प्राण जरी गेला तर ते म्हणेन आमचं सौभाग्याचं लेणं आहे, मरण सुद्धा सौभाग्याचं आलं. धन्यवाद. धन्यवाद सदाभाऊ. आणि या इशारा सभेच्या शेवटच्या टप्प्याकडे आपण वळतोय. सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की यानंतर 2 भाषणं होतील आणि नंतर
रावणाचं दहन आपण सर्वांनी जाऊन त्या ग्राउंडवर करायचं आहे, ज्यांच्यामुळं अख्ख्या महाराष्ट्राला दादा जाग आली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। ज्यांनी भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये जी इच्छा होती, जी मळमळ होती, जो राग होता, जो द्वेष होता, तो सर्वांच्या वतीनं व्यक्त केलेलं महाराष्ट्राचं आणि भारतीय जनता पार्टीचं लाडकं नेतृत्व, युवांचा साथीदार, आपल्या सर्वांचा लाडका आमदार गोपीचंद पडळकर यानंतर सभेला संबोधित करतील। भारत माता की। अरे काय केलं? भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे। भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा आज सांगली शहरामध्ये 18 तारखेला मी काही जतमध्ये बोललो। 18 तारखेनंतर महाराष्ट्रामध्ये त्या विषयावरती बरीच चर्चा झाली। 19 तारखेला सकाळी 11 साडे11 वाजता राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री यांचा मला फोन आला आणि त्यांनी मला सक्त सूचना दिल्या की अशा पद्धतीचं परत बोलायचं नाही आहे। आणि मी लगेच जिल्हाधिकारी सांगली कार्यालयाच्या समोर येऊन मी सर्वच्या समोर सांगितलं की माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मला सक्त सूचना आहेत आणि अशा पद्धतीचं मी वक्तव्य करणार नाही। आणि तत्पूर्वी त्यांना शरदचंद्रजी पवारांचा फोन गेला होता आणि तेही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मीडियामध्ये सांगितलं, पवारांच्याकडून पण मीडियामध्ये ते आलं होतं। आणि मग मी सांगितलं की मी इथून पुढे असं वक्तव्य करणार नाही। माननीय चंद्रकांत दादांचा फोन आला, त्यांनी मला सूचना दिल्या की जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याबद्दल आपण असं बोलू नये। आणि मी म्हटलं ठीक आहे, मी इथून पुढे या विषयावरती बोलणार नाही। हे कधी घडलं? 18 तारखेला मी बोललो, 19 तारखेला मला सूचना आल्या आणि 18, 19, 20, 21 नंतर 22 तारखेला सांगली शहरामध्ये महाराष्ट्राची संस्कृती वाचवा अशा बॅनर खाली एक सभा पार पडली। आणि त्या सभेमध्ये जे काही वक्तव्य केली गेली आणि त्याच्यावरती आपल्या सर्वांचे नेते पालकमंत्री चंद्रकांत दादांनी 25 तारखेला म्हणजे 22 तारखेला झालं होतं, 25 तारखेला ग्रामीण भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाचं उद्घाटन होतं आणि त्या सभेमध्ये चंद्रकांत दादांचा रुद्रावतार मी पहिल्यांदा पाहिला, तुम्ही पाहिला आणि अखंड महाराष्ट्राने पाहिला। आणि त्यांनी त्यामध्ये भूमिका व्यक्त केली की तुम्ही ज्या चुकीच्या पद्धतीने बोललाय त्याच्यावरती आम्ही इशारा मोर्चा 1 ऑक्टोबरला सांगलीमध्ये काढतोय आणि तुमचा जो जातीयवादी विकृतीचा रावण आहे तो आम्ही जाळणार आहे। ही भूमिका माननीय चंद्रकांत दादांनी मांडली। आणि मग आता ठीक आहे, मला पार्टीनं मला सक्त सूचना दिल्या, मी या विषयावरती बोलायचं नाही, मी गप्प राहिलो। परंतु सांगलीच्या सभेमध्ये मला तर तुम्ही शिव्या दिल्याच, ठीक आहे, मी तुम्हाला बोललोय, मला तुम्ही गोप्या म्हणताय, माझ्या आईला शिव्या देताय, माझ्या सगळ्या खानदानीवरती तुम्ही बोलताय, माझे सहकारी मित्र शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे नेते ते काय उगेच असे पुढारी झाले नाहीत सदाभाऊ। आता त्याने सांगितलं 265 केसेस झालेत। तुम्ही गेलाय का जेलमध्ये कधी? सतरंजीवर झोपलाय का जेलमध्ये? ताटात वाटे आणि ताट घेऊन तिथं जेवण लाईन मध्ये घेतले का तुम्ही शेतकऱ्यांच्यासाठी? तुम्ही त्यांच्या आईवरती बोलताय,
म्हणे माझं पाय तोडतो, माझा हात तोडतो. पोरं निघाली होती त्याला उचलून आणायला. ठीक आहे, इथंपर्यंत ठीक आहे. तुम्ही माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सौभाग्यवती धर्मपत्नीच्या वरती ज्या खालच्या पद्धतीनं जाऊन बोलला, आणि म्हणून मी काल आमच्या बिरोबाबानामध्ये त्यांना जे झोडायचं ते झोडलं. माझं बरोबर आहे का चूक आहे? 22 तारखेला झालं. शरद पवारांनी 22 तारखेला संध्याकाळी का नाही फोन केला देवाभाऊना की माझी ही कुत्री सगळी गेली होती सांगलीला आणि नको ती घाण करून आलेत, हे तुमच्या सौभाग्यवतीवरती बोलले. केला फोन? केला का? करणं अपेक्षित होतं की नाही? मीडियाला माझा सवाल आहे की शरदचंद्र पवारांनी मी बोलल्याच्या नंतर देवाभाऊंना फोन केला. तो फोन अखंड जगामध्ये ज्यांचं नाव आहे, अखंड जगामध्ये ज्यांनी दबदबा निर्माण केलाय, भारत ही महासत्ता होणार हे आम्ही पूर्वी ऐकत होतो, पण भारत आता महासत्ता होताना आम्ही बघतोय. त्या माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या मातोश्रीचा AI माध्यमातून व्हिडिओ तयार केला आणि तो व्हिडिओ व्हायरल केला. शरद पवारांनी माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्याकडे फोन करून हे चुकीचं आहे असं मत व्यक्त केलं नाही. माननीय देवाभाऊंच्या मातोश्रींच्या वरती मागच्या 1 महिन्याच्या पूर्वी चुकीच्या पद्धतीनं स्टेटमेंट केलं, तेव्हा तुम्ही देवाभाऊंना फोन केला नाही, परंतु मी बोलल्याच्या नंतर फोन केला. ठीक आहे, परंतु मी बोलल्याच्या नंतर देवाभाऊंच्या सौभाग्यवती वहिनींच्या वरती खालच्या पातळीवरती जाऊन टीका केली, तेव्हा शरदचंद्र पवारांनी फोन केला नाही. मीडियाने त्यांना जाऊन का नाही सवाल केला? त्यांना काय नाही प्रश्न विचारला की तुम्ही गोपीचंद जेव्हा चुकीचा बोला तेव्हा तुम्ही फोन केला, परंतु देवाभाऊंच्या धर्मपत्नीवरती खालच्या भाषेत जाऊन इथला वाळवाचा कुत्रा बोलतोय त्याच्यावरती तुम्ही काय कारवाई करा असं तुम्ही बोलला नाही. म्हणजे आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट, ह्या पद्धतीनं कसं काय महाराष्ट्रामध्ये चालल? संस्कृती म्हणे, संस्कृती कसली संस्कृती? कुठली संस्कृती? कसली संस्कृती आहे तुमची? अरे तुम्ही आम्हाला संस्कृती शिकवणार ज्यांनी या महाराष्ट्रातल्या बहुजनांच्या वरती अन्याय केला. गेले 50-60 वर्षे या लोकांना तुम्ही दाबून ठेवलाय, गावागावामध्ये झुंजावलाय, गावागावामध्ये सरपंच पदासाठी त्यांच्या 3-3 पिढ्याच्या दुश्मन्या तयार करून ठेवलेल्या आहेत आणि त्यांच्या जोरावरती तुम्ही आमदारक्या, खासदारक्या, मंत्रीपद, मुख्यमंत्रीपद भोगता. त्या गावातल्या लोकांचा तुम्ही कधी विचार केला? त्या गावातल्या लोकांचा विचार केलाय राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊनी, आणि म्हणून आम्ही त्यांच्या सोबत आहोत, म्हणून आम्ही त्यांच्या सोबत आहोत. काय विचार केला त्यांनी? देवाभाऊनी विचार काय केला? या गावगाड्यातल्या पोरांना शिक्षण मिळालं पाहिजे, या गावगाड्यातल्या पोरांना शिक्षण करताना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत, आणि म्हणून महाराष्ट्रातल्या गरीब मराठा पोरांच्यासाठी सारथी नावाची संस्था स्थापन करण्याची कल्पना ही देवाभाऊंच्या डोक्यामध्ये आली, ते कुठल्याच मुख्यमंत्र्याच्या डोक्यामध्ये आली नाही. आणि आज मी तुमच्याशी बोलत असताना चंद्रकांत दादांनी नेतृत्व केलंय 5 वर्ष 14 ते 19 आणि नंतर 22 ते 24 मराठा समाजाच्या मुलांना काय योजना द्याव्यात त्याचं नेतृत्व चंद्रकांत दादांनी केलंय. रात्र बसून त्यांनी योजना तयार केलेल्या आहेत माननीय मुख्यमंत्री देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये. अरे आज महाराष्ट्रातल्या गरीब मराठा समाजाची मुलं क्लास 1, क्लास 2, सुपर क्लास 1 UPSC MPSC मध्ये सिलेक्ट झालेले आहेत. हे देवाभाऊ आणि चंद्रकांत दादांचं हे योगदान आहे मित्रांनो. सारथी नावाच्या संस्थेच्या माध्यमातून गरीब मराठा समाजाच्या मुलांच्यासाठी योजना दिल्या. आज जर पोरगा पुण्याला डायरेक्ट गेला, आज उद्या त्याचं ऍडमिशन आहे पुण्यामध्ये, आणि आज तो कुठं जाईल, कुठं राहील, काय खाईल, सगळ्याचेच पाहुणे पुण्यामध्ये नाही, तर त्यांना आकस्मिक निधी नावाचा निधी सरकारनं काढला. त्याच्या खिशामध्ये पहिल्यांदा रोख 20,000 रुपये दिले जातात, 15,000 रुपये दिले जातात. तू पुण्यात जाऊन राहा आणि मग तुझी कुठं मेस असेल, खानावळ मिळेल, कुला भाड्यानं रूम मिळेल, तेव्हा तू तिथं जा. पण तुझ्या खिशामध्ये पहिल्यांदा जशी आई आणि वडील आपल्या खिशामध्ये पैसे घालतो, तसं सारथी नावाच्या संस्थेच्या माध्यमातून या महाराष्ट्रातल्या गरीब मराठा मुलांच्या खिशामध्ये पैसे घालण्याचं काम हे देवाभाऊंच्या सरकारनं केलेलं आहे. हे मराठा समाजासाठी झालं. मग ओबीसींचं काय? 346 जातींचा समावेश असणारा एक मोठा समूह महाराष्ट्रामध्ये राहतो, ज्यांची लोकसंख्या 52% आहे.
त्या ओबीसींच्यासाठी देवाभावना वाटलं की एक वेगळं मंत्रालय तयार केलं पाहिजे आणि पहिल्यांदा असं घडलं देशामध्ये महाराष्ट्र सरकारनं 346 जातींचा समूह असणाऱ्या ओबीसींच्यासाठी मंत्रालय स्थापन केलं, त्याच्यासाठी वेगळा मंत्री नेमला आणि त्या मंत्रालयाच्या माध्यमातून महाज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावानं संशोधन आणि प्रशिक्षण संस्था स्थापन केली आणि 346 जातीच्या पोरांना जे सारथीच्या पोरांना मिळतंय तेच महाज्योतीच्या पोरांना देण्याचं काम केलं आणि म्हणून गेल्या वर्षी या महाराष्ट्रामध्ये 22 वैमानिक पोरं, सुताराचं, कुंभाराचं, लोहाराचं पोरग, अरे आमची पोरं ड्रायव्हर होत आहेत कशाचा, टॅक्सीचा, आमची पोरं ड्रायव्हर होत आहेत कशाचा, रिक्षाचा, आमचा पोरगा ड्रायव्हर होतोय पिकअपचा, टेम्पोचा, ट्रकाचा, परंतु देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये आमचा पोरगा विमानाचा ड्रायव्हर होतोय. हे देवाभाऊचं काम आहे मित्रांनो, विमानाचा ड्रायव्हर वैमानिक होतोय आणि त्याचा सगळा खर्च महाज्योती घालते. अरे धनगरांच्या पोरांना जिल्ह्यामध्ये वसतिगृहात ऍडमिशन मिळालं नाही तर आधार नावाची योजना आणली आहे. जो तालुक्याला राहतो त्याला 38,000, जो जिल्ह्याला राहतो त्याला 41,000, जो विभागीय कार्यालयात राहतो तिथं 51,000 आणि जो मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, पिंपरी चिंचवड आणि पुणे या मेट्रो सिटीमध्ये जर गेला पोरगा आणि त्याला वसतिगृहात ऍडमिशन मिळालं नाही तर त्याला 61,000 रुपये देण्याची योजना आपल्या सरकारनं आणली आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये 600 मुलांना, महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत, 36 गुणुले 600 एवढ्या पोरांना धनगर समाजाच्या, एवढ्या पोरांना ओबीसी समाजाच्या सवलत राज्य सरकार देतंय. मित्रांनो, प्रत्येक जिल्ह्याला 2 वसतिगृह, एक मुलींच्यासाठी एक मुलांच्यासाठी, मराठा समाजाच्या मुलांना, एक मुलींच्यासाठी एक मुलांच्यासाठी, ओबीसी समाजाच्या मुलांना. हे आमच्या सरकारनं केलं. अरे तुम्ही फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतलं, फुलेवाडा काम तुम्ही केलं नाही. सावित्रीबाई फुलेंचं जन्मगाव नायगाव जे सातारा जिल्ह्यामध्ये, तिकडे तुम्ही कधी गेला नाही, त्याला कधी निधी दिला नाही. आमच्या सरकारनं फुले भिडेवाडा, जो भिडेवाडा डेव्हलप करायचा आहे ते देवाभाऊंच्या सरकारनं काम हातामध्ये घेतलं. नायगावला सावित्रीबाई फुलेंचं जन्मगाव आहे, तिथं डेव्हलपमेंट केलेलं आहे. अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती होती. अरे कुठं आहेत हे? हा माणूस अहिल्यादेवीच्या जयंती दिवशी वाळवा तालुक्यात फोन करत होता, जयंतीचे कार्यक्रम कुठं आहेत, मला तिथं हार घालायला यायचं आहे, म्हणजे याला फोटो टाकायचा आहे, ट्विट करायचा आहे, फेसबुकला टाकायचा आहे. अरे भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी दिल्लीमध्ये बैठक घेतली, सगळ्या देशातल्या मुख्यमंत्र्यांना बोलावलं आणि त्यांना सांगितलं ठणकावून, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर कोण पूर्ण केला असेल तर ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी केलाय आणि त्यांची जयंती अखंड देशभर करायची आहे. अखंड देशभर करायची आहे जयंती. सूचना दिल्या, कामाला लागले सगळे मुख्यमंत्री. अरे महाराष्ट्रात जयंती होत नव्हती, आम्ही आंदोलन करायचो की अहिल्यादेवींची जयंती सरकारनं साजरी करावी. 4 ओळीचा शासन निर्णय काढायचं, या जातीयवादी अवलादीना झालं नाही. देवाभाऊंनी 4 ओळीचं पत्र काढलं. सगळे कलेक्टर, सगळे तहसीलदार, सगळे बीडीओ, सगळे ग्रामसेवक पळायला लागले. अहिल्यादेवींचा फोटो कुठं आहे? अरे अहिल्यादेवींचा फोटो यांनी कधी बघितलाच नव्हता. त्यांनी सावित्रीबाईचा फोटो, अहिल्यादेवींचा फोटो, माता रमाईचा फोटो, झाशीच्या राणीचा फोटो, राणी चन्नम्माचा फोटो, यांना फरकच कळला. यांनी कधी बघितलंच नाही. एक शासनानं निर्णय घेतल्यानंतर काय होतं त्याचा आम्हाला अनुभव आला आणि सगळ्या कार्यालयामध्ये अहिल्यादेवींचे फोटो आले. मित्रांनो, अखंड देशभर अहिल्यादेवींचा जयंतीचा कार्यक्रम करणार आहे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. तुम्ही त्या दिवशी नुसतं ट्विट केलं, हे जातीवादी तुम्ही लोक आहात. नरवीरराजे उमाजी नाईक जो इंग्रजांच्या विरोधामध्ये लढला, या देशामध्ये इंग्रजांच्या विरोधामध्ये पहिल्यांदा फासावरती कोण गेला तर ते नरवीरराजे उमाजी नाईक आहेत. आमच्या रामोशी समाजाचा तो अभिमान आहे, स्वाभिमान आहे. त्यांचं गाव पुणे जिल्ह्यामध्ये आहे, पुरंदर तालुक्यामध्ये आहे, भिवडी नावाचं गाव आहे. अरे आम्ही किती वेळा म्हटलं की नरवीरराजे उमाजी नाईकांची जयंती सरकारनं करावी, नाही केली. देवाभाऊंच्या सरकारनं निर्णय केला की नरवीरराजे उमाजी नाईकांची जयंती सरकारनं करावी आणि सगळीकडे सरकार जयंती साजरी करायला लागलं. 7 सप्टेंबरला याच महिन्यात नरवीरराजे उमाजी राजांची जयंती होती. राज्याचे मुख्यमंत्री भिवडीला आले होते. चंद्रकांत दादा तिथले आमदार आहेत, त्या विभागातले, पुणे शहरातले. मागं दादा पालकमंत्री होते. आज नरवीरराजे उमाजी नाईकांचं स्मारक करायला तिथं जागा नाही.
भिवडी गावामध्ये, आणि म्हणून शेजारच्या गावामध्ये 5 एकर जागा आणि 49 कोटी रुपये सरकारनं मंजूर केले मित्रांनो, 49 कोटी रुपये. रामोशी समाजाला नरवीर राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलं. मी का सांगतोय? रामोशांचा वापर तुम्ही काय केला रे? मारामाऱ्या करायला. गावात कुणाला मारायचं? बोलवा रामोशाला. गावात कुणाला मारायचं? बोलवा कोळी समाजाच्या लोकांना. गावात कुणाला मारायचं? धनगराची कोण आहे पुढे बोलवा. हे मारामाऱ्या करून येणार, हे जेलमध्ये जाणार आणि तुम्ही खुर्च्यावरती पायावर पाय टाकून बसणार. अरे देवाभाऊनी आमच्या लोकांना सन्मान दिला, भारतीय जनता पार्टीनं आमच्या लोकांना सन्मान दिला. वडार समाज तुम्हाला जात माहित आहे का? वडार समाजासाठी पैलवान मारुती चव्हाण आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलाय. लोहार समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलाय. अरे गुरव समाज गावात किती गुरव असतो रे? एका गावात 2 घरं, एका गावात 4 घरं, नाहीतर काय काय खरचुंडी सारखं गाव आहे तिथं मोठा समाज आहे. गुरव समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणार हे देवाभाऊंचं सरकार आहे मित्रांनो. 18 महामंडळ एका वर्षामध्ये, एका दिवसामध्ये, एका शासन निर्णयामध्ये 18 महामंडळ ज्या छोट्या छोट्या समाजासाठी देवाभाऊंनी स्थापन केली. तर लिंगायत समाजाचे माझे मित्र बरेच आहेत. लिंगायत समाज महाराष्ट्रामध्ये मोठा आहे, परंतु लिंगायत समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ नव्हतं. देवाभाऊंच्या सरकारनं, एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारनं लिंगायत समाजासाठी आर्थिक महामंडळ स्थापन केलं महात्मा बसवेश्वरांच्या नावानं. आणि महात्मा बसवेश्वरांचं जी कर्मभूमी आहे मंगळवेढा, या मंगळवेढ्यामध्ये स्मारक झालं पाहिजे. मागच्या महिन्यामध्ये विधिमंडळामध्ये एक बैठक झाली आणि कलेक्टर साहेबांना आदेश दिले, तिथं जे कृष्ण तलाव आहे त्या तलावाच्या बाजूची 18 एकर जागा ही महात्मा बसवेश्वराच्या स्मारकासाठी देण्याचे आदेश सरकारनं दिलेले आहेत मित्रांनो. हे सरकार असं असतं, हे काम असं करायचं असतं. हे शरद पवारांच्या पार्टीला, जयंतराव पाटलांच्या पार्टीला हे माहित नाही काम कसं करायचं आहे. आणि म्हणून हे का बिथरलेत, हे का गांगरलेत? त्यांना माहित आहे की भारतीय जनता पार्टी या महाराष्ट्रातल्या बहुजन समाजाला बरोबर घेऊन चालली आहे. पूर्वी तुम्ही त्यांना विरोध करत होता, त्यांच्यावरती भाजपावरती टीका करत होता. ही ब्राह्मणांची पार्टी आहे, ही व्यापाऱ्यांची पार्टी आहे. आज गावगाड्यातल्या पोरांना वाटतंय ही पार्टी आमची आहे, ही पार्टी आमची आहे, हे आमचा हक्क आहे. कारण भारतीय जनता पार्टीमध्ये कुणाला माहित नाही की पुढचा अध्यक्ष कोण होणार. भारतीय जनता पार्टीमध्ये कुणाला माहित नाही की पुढचा नेता कोण होणार. नरेंद्र मोदी साहेब येण्यापूर्वी भाजपला माहित नव्हतं की देशाच्या पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असणार. पार्टीनं ठरवलं नरेंद्र मोदी साहेब हे देशाच्या पंतप्रधान पदाचे उमेदवार असणार. आज ही नरेंद्र मोदी साहेबांना माहित नाही की पुढचा या भारतीय जनता पार्टीचा नेता कोण असेल, कारण ही कार्यकर्त्याची पार्टी आहे. जयंतराव पाटलांसारखी 1999ला स्थापन झाल्यापासून 2025 पर्यंत एकच राष्ट्रीय अध्यक्ष आणि फुटला तर पुतण्या अध्यक्ष. ही पार्टी अशी नाही भारतीय जनता पार्टी. या पार्टीमध्ये बदल होतो. या पार्टीमध्ये लालकृष्ण अडवाणींच्या पासून व्यंकय्या नायडूंच्या पर्यंत, या पार्टीमध्ये बंडारू दत्तात्रयांच्या पासून नितीन गडकरींच्या पर्यंत, या पार्टीमध्ये अमित शहा पासून JP नड्डांच्या पर्यंत असे अनेक राष्ट्रीय अध्यक्ष झाले. सोनिया गांधी अध्यक्ष झाल्याच्या नंतर, परंतु तिकडे सोनिया गांधी आणि आता डायरेक्टर राहुल गांधी होते आणि आता त्यांनी ते मल्लिकार्जुन खरगेंना केलाय. तुम्ही आम्हाला शिकू नका हे गणित. म्हणून हे सगळे बिथरलेत की भाजप आता मुळापर्यंत चालली आहे, भाजप आता तळागाळापर्यंत चालली आहे, भाजप काम करते आहे आणि नेता आमचा इतका खंबीर आहे. नेत्यावरती तुम्ही टीका केली, नेत्यावरती टिप्पणी केली. तुम्ही आता इथं व्हिडिओ ऐकला, उद्धव ठाकरे साहेबांना काय बोलले का रे? मग मी तुम्हाला शिव्या दिल्या तर काय बिघडतंय का? हेतून पुढं मी हेच सांगतोय, माझ्या नेतृत्वावरती भाजपाच्या, मग माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, त्यांच्या घरातले मंडळी असतील, चंद्रकांत दादा असतील, चंद्रशेखर कोणी असेल भाजपाचा नेता, नरेंद्र मोदी साहेब असतील, तुम्ही जर खालच्या पटीत जर बोलाल तर याद राखा गोपीचंद पडळकर त्याच पद्धतीने तुम्हाला उत्तर देईन, त्याच पद्धतीने उत्तर देईन. आज ही इशारा सभा आहे. मला म्हणले तिकडे यायचं नाही, तिकडे यायचं नाही. अरे मी काय असा नंगा फकीर माणूस आहे, मी काय असा भेटतो का? अरे पण तुमची लायकी, तुमची क्षमता, तुमची पात्रता तर मला दम द्या ना. तो एक खासदार तिकडे झाला, त्यानं मला काहीतरी बोलला तिथं, मी ऐकत पण नाही कुणाची भाषणं. मी नरेंद्र मोदी साहेबांचं भाषण ऐकतो, देवाभाऊंचं भाषण ऐकतो, मी कुणाची भाषणं ऐकत नाही. आणि तिथं आमचा आबा भानुशे इथं आला, एकट्यानं दम भरला, खासदार स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन बसलाय, ह्याच्यावरती केस दाखल करा. एक पोरग आमचं आटपाडीचं ज्याचं 38 किलो वजन असेल, ते पोरग तुम्हाला लढतंय, तुम्ही मला कशाला नळाच्या भानगडीत पडताय? मला तुम्ही नळाच्या भानगडीत करू नका आणि मला तुम्ही असं
समजू नका की गोपीचंदला आम्ही शिव्या दिल्या तर घाबरी. मी गावातनंच आलोय रे. आम्ही इटी दांडू खेळताना, गजगाई खेळताना, आमच्या गट्ट्या खेळताना, सुरफाट्या खेळताना, कबड्या खेळताना पोरं आहे म्हणून शिव्या देतच होती की आम्हाला. त्यात काय, तुम्ही स्टेजवरनं देताय एवढंच आम्हाला माहित आहे ना. आणि गावात काय रे, गावात सहज माणूस म्हणतो हे कुणाचं पोरग आहे रे, ह्याला कुणी काढलाय रे, सहज म्हणतात. तुम्ही पण ऐकलंय, सहज गावामध्ये ही चर्चा होते. मी काय असा माझा हेतू नव्हता, माझा तसा कुणाला दुखावण्याचा हेतू नाही. अरे तुमचं कृत्य काय आहे, तुम्ही करताय काय? चंद्रकांत दादा तो बितरलाय त्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही प्रयत्न करून देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये इस्लामपूरचं ईश्वरपूर केलं, त्या दिवशी गडी सगळ्यात जास्त बितरलाय. हा हिंदू विरोधी आहे. आता चंद्रकांत दादांचे सक्त आदेश मला होते, तिकडे चला हार घालायला. दादांचा आदेश मी मोडू शकत नाही, माझी इच्छा नसताना सुद्धा. मी दादा म्हणलं चला, गेलो. मग आता म्हणलं काय करावं, मी प्रार्थना केली तिथं त्यांच्या वडिलांच्याकडं की या बेट्याला चांगली बुद्धी द्या, ह्या बेट्याला चांगली बुद्धी द्या. महाराष्ट्रामध्ये नारद मुनीचं काम करतोय, दिसायला देखणं आहे, स्मार्ट आहे, मला आगी लावायचं काम करतोय, हिंदूच्या विरोधामध्ये भूमिका घेतोय आणि बहुजनांच्या डोक्यावरती पाय ठेवतोय, बहुजनांच्या वरती अन्याय करतोय. तो बहुजनांच्या वरती अन्याय केला नाही पाहिजे असा आशीर्वाद त्याला द्या, त्याच्या डोक्यामध्ये प्रकाश पाडा, अशी विनंती मी त्यांच्याकडे आता केलेली आहे. हे नाही चालणार रे असं. हे कसं काय होतंय, तुम्ही मला समजू नका की एकटा आहे. अरे दुश्मनी से मेरा कोई वास्ता नहीं, दुश्मनी से मेरा कोई वास्ता नहीं, पर मेरे से करोगे तो बचने का कोई रास्ता नहीं. मी सहज कुणाच्या नादाला जात नाही, परंतु माझ्या पार्टीच्या नेतृत्वाबद्दल तुम्ही बोलाल तर माझी तळपायाची आग मस्तकामध्ये जाते. कारण माझ्या पार्टीनं या महाराष्ट्राच्या कल्याणाचं काम केलं आहे. या पार्टीनं महाराष्ट्रामध्ये दुष्काळ मुक्त करण्याचं काम केलंय महाराष्ट्राला. अरे आपण ज्या जिल्ह्यात आहे त्या जिल्ह्यातली तुम्ही अवस्था बघा. जत, कवटेमंकाळ, तासगावचा पूर्व भाग, मिरजचा पूर्व भाग, खानापूर पूर्वीचा आताचं भवानीनगर ज्याला आपण म्हणतोय, कडेगाव, पलूस, तिकडचा पलीकडचा मान, खटाव, कोरेगाव, फलटण, तिकडं मंगळवेढा, सांगोला, माळशिरसचा अलीकडचा दक्षिणेकडचा भाग, लांबचं मी सांगत नाही काय अवस्था होती. इकडं शिराळ्याचा भाग, वकुडे बुद्रुक योजना तुमची का नाही पैसे दिले तुम्ही? तुम्ही तर जलसंपदा खात्याचे मंत्री होता, तुम्हाला पैसे देता आले नाहीत. का नाही देता आले? कारण तुमची भावना नाही. अरे इथून 800 किलोमीटर नागपूर आहे, तिथला मुख्यमंत्री आमचा दुष्काळ मिटवतोय, मराठवाड्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड सारखी योजना आणतोय, विदर्भातल्या तिथल्या लोकांच्यासाठी नदी जोडचा प्रकल्प आणतोय. हा नेता काम करणारच ना. तुम्ही ब्राह्मणांना शिव्या देता. पृथ्वीराज भैयांनी इथं विषय काढला, ब्राह्मणांना शिव्या, टार्गेट, एखादं कोणी बोललं फोनवर शिव्या. का रे ब्राह्मणांना तुम्ही समाजाला कशा काय शिव्या देऊ शकता? एखाद्या व्यक्तीला तुम्ही विरोध करू शकता, एखाद्या व्यक्तीवरती तुम्ही टीका टिप्पणी करू शकता, अख्खा ब्राह्मण समाजाला तुम्ही टार्गेट कसं काय करू शकता? काय रे, काय अशी पद्धत आहे? ही कुठली संस्कृती आहे? कुठले हे संस्कार आहेत तुमचे? एखाद्या समाजाला तुम्ही शिव्या देता आणि हे खपवून घेतलं जाणार नाही. एवढा ब्राह्मणावरती का राग आहे रे? काय तुमच्या शेजारी मुक्कामी होता काय ब्राह्मण? काय एवढं तुम्हाला राग येतोय? अडचण काय? परत मला गोपीचंदची जीभ घसरली. काल मी काय म्हणलो? काल मी म्हणलो मला हे गोप्या म्हणले, तुम्ही सगळ्यांनी ऐकलं की या चौकात गोप्या म्हणले, सगळ्या टीव्हीवरती दाखवलं. मी बोललो गोपीचंद पडळकरची जीभ घसरली, गोपीचंद पडळकर सुसंस्कृत नाही, गोपीचंद पडळकरचे संस्कार बरोबर नाहीत. ठीक आहे, तुम्ही माझ्यावरती बोलला. अरे मी पण लोकांतनं निवडून आलोय ना, 3 लाख लोकांचं नेतृत्व मी करतोय ना. मग मला व्यासपीठावरती एखादा गोप्या म्हणत असेल, आया बहिणीवरती मला शिव्या देत असेल, तर त्याची महाराष्ट्रामध्ये चर्चा का नाही झाली? म्हणजे कोणतरी एखादा मोठा पाटील, एखादा मोठा प्रस्थापित घराण्यातला असला तर त्याची आबरू वेगळी आहे आणि दुसऱ्या आमदाराची किंमत वेगळी आहे का? त्याच्यावरती का नाही चर्चासत्र झाली? त्याच्यावरती का नाही डेबिट झाली? त्याच्यावरती का नाही स्पेशल रिपोर्ट झाले? आणि म्हणून मग मी म्हणलो, जर तुम्ही मला गोप्या म्हणणार असाल तर मी तुम्हाला साहेब कसं काय म्हणेल? मी नाही म्हणू शकत, मी साहेब नाही म्हणू शकत. तुम्ही जर मला हो म्हणाल मी तुम्हाला का हो म्हणेल. तुम्ही जर मला अरे म्हणाल मी तुम्हाला का रे म्हणेल. तुम्ही जर माझ्या एक कानाखाली दिली तर मी 2 देईन. माझा स्वभाव आहे.
एका बाजूने संस्कार होणार नाहीत, दुसऱ्या बाजूने पण झाले पाहिजेत. आणि म्हणून ही इशारा सभा त्यासाठी आहे. तुम्ही जर भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावरती जर टीका टिप्पणी खालच्या लेवलला गेली तर त्याच्या दुप्पट खाली जाऊन मी तुमच्यावरती टीका टिप्पणी करेल. मग ते संस्कार बिंस्कार मला काही गरज नाही, मला त्या संस्कृतीचं काही देणं घेणं नाही. तुमचे महाराष्ट्राचे तुम्ही काय काय ठेकेदार आहे का रे महाराष्ट्राचे? तुम्ही काय बाप लागून गेला का महाराष्ट्राचं? महाराष्ट्र म्हणजे तुम्ही नाही आहे. हे जे महाराष्ट्रातली 100-125 घरांनी प्रस्थापित जी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये काम करतायत ते म्हणजे महाराष्ट्र ही जी त्यांच्या डोक्यात संकल्पना आहे ती पहिली त्यांनी काढून टाकावी. महाराष्ट्र म्हणजे 18 पगड जाती आहेत, महाराष्ट्र म्हणजे 12 बलुतेदार आहे, महाराष्ट्र म्हणजे 346 ओबीसीच्या जाती आहेत, महाराष्ट्र म्हणजे मागासवर्गीय समाज आहे, महाराष्ट्र म्हणजे आदिवासीच्या 43 मुख्य जाती आहेत आणि 185 उपजमाती आहेत. महाराष्ट्र म्हणजे गरीब मराठा आहे, महाराष्ट्र म्हणजे ब्राह्मण आहे, महाराष्ट्र म्हणजे जैन आहे. असा विशाल महाराष्ट्र आहे. तो कुठल्या 100-50 घरांमध्ये वाटून घेतलेला महाराष्ट्र नाही. आणि त्यामुळं तुम्हाला जरी वाटलं माझी संस्कृती खराब आहे आणि तर तुम्ही त्याच्या बद्दल काही म्हणायचे मला त्याचं काही देणं घेणं नाही आहे. मला माहित आहे ना मी कशासाठी काम करतो. मी लोक माझ्यासाठी काय येतात? मी काय माझी संस्कृती खराब असतील तर लोक माझ्याकडे येतील का? चंद्रकांत दादांना तुम्ही काय बोलता रे? का जोड्यान हाणू का तुम्हाला? मी हाणू का? कुणाच्या वॉर रूम आहेत? कुणाच्या वॉर रूम मध्ये 500 लोक आहेत. आता मी काल बोललो तर रोहित पवार नातू बोलतोय आज मीडियामध्ये की ते भिरोबा बन आहे आणि त्यांचे काय बोलावं त्यांनी तिथं ठरवलं पाहिजे. अरे काटेवाडी गावामध्ये बिरोबाचं मंदिर आहे. काटेवाडी गाव हे शरद पवारांचं गाव, तिथं बिरोबाचं मंदिर आहे आणि ह्या नातवाला ते बिरोबाचं मंदिर आहे का भैरोबाचं मंदिर आहे हे माहित नाही. आणि मला बिरोबानं सांगितलंय हे माजलेले प्रस्थापित एकदा माझ्या दारात आणून काप. माजलेली बोकडा आम्ही बिरोबाला कापतो तसे हे जातीयवादी मस्तवाल हे माझ्या समोर कापले पाहिजे. मग मी बिरोबाचं ऐकणार? मी तुमचं कसं काय ऐकणार? मी बिरोबाचंच ऐकणार ना. आणि त्यामुळं ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत. संस्कार आणि संस्कृती कुणी शिकवावी? जे हिंदू धर्माला मानतात. संस्कार आणि संस्कृतीवरती कुणी बोलावं? जे प्रभू रामचंद्राला मानतात. संस्कार आणि संस्कृतीवरती कुणी बोलावं? ज्यांना कुलदैवत आहे कुलदैवताला जातात, ज्यांना कुलदेवी आहे कुलदेवीला जातात. अरे तुमचे कसले संस्कार? तुम्ही एकादशीला मटण खाणार, तुम्ही चिकन खाऊन दगडूशेठला आरतीला जाणार, तुम्ही म्हणणार की आमच्या पांडुरंगाला मटण चालतंय, तुम्ही संकष्टीच्या दिवशी कोंबड्या कापून खाणार. असल्याला मला संस्कार आणि संस्कृती सांगायची गरज नाही. जे हिंदूंच्या विरोधामध्ये आहेत, जे हिंदूंच्या विरोधात भूमिका घेतात त्यांच्या विरोधामध्ये आम्ही भूमिका घेणार. आणि त्यामुळं भाजपच्या कार्यकर्त्याला मला सांगायचं आहे, तुम्ही मला खूप पाठिंबा दिला या सगळ्या विषयामध्ये. चंद्रकांत दादांचा देवाभाऊंचा अधिकार आहे माझे कान पकडायचा, मी त्याविषयी काहीच नाही, त्यांना फुल अधिकार आहे. पण राष्ट्रवादीवाला जरा मला नुसता अरे तुरे बोला तर मला अजिबात चालत नाही. त्यांनी माझ्या नेत्याने मला उठाभाषा काढायला लावू दे, अंगठ धरायला लावू दे, मी धरतो. माझे नेते आहेत, मी त्यांना मानतो, कारण ते माझ्या महाराष्ट्रासाठी काम करतायत, त्यांना तो अधिकार आहे. पण दोन कुठला आयऱ्या गायऱ्या येईल आणि मला धमकी देईल, मी अशा धमकीला भीत घालत नाही. अशा धमकीसाठी माझा जन्म झाला नाही. अरे हमें टूटना पसंद है, हमें टूटना पसंद है, मगर किसी के आगे झुकना नहीं. आम्ही कुणाच्या पुढे झुकायला तयार नाही. आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीचा हा जो वारू महाराष्ट्रामध्ये विकासाचा सुरू आहे तो वारू कुणी रोखू शकत नाही. आणि म्हणून मी जास्त काही बोललेलो नाही. मी कालच सांगितलंय त्यांना, ज्यांनी कुणी माझा हातपाय तोडतो म्हणले त्यांनी आज प्रेस घ्यायची. आज काय प्रेस घेतल्या मला माहित नाही, उद्या घ्या, परवा घ्या. मला कुठं वाळव्यात यायला सांगा, मला कुठं ईश्वरपूरला यायला सांगा, मी यायला तयार आहे ना. सदाभाऊनी मत व्यक्त केलं, काय व्यक्त केलं की कर्मवीर भाऊराव पाटलांचं का नाही स्मारक? दादा ही गंभीर बाब आहे, जैन समाजाचे आहेत म्हणून तुम्ही स्मारक केलं नाही का? अरे हजारो शाळा ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये काढल्या त्या कर्मवीर भाऊराव पाटलांचं साधं स्मारक नाही. दादा माझी विनंती आहे, कर्मवीर भाऊराव पाटलांचं स्मारक झालं पाहिजे, क्रांतिसिंह नाना पाटलांचं स्मारक झालं पाहिजे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं स्मारक झालं पाहिजे. हे जे वाळव्याच्या मातीतून येतात ना, गदी माडगुळकर, व्यंकटेश माडगुळकर, इनामदार, हे किती मोठी माणसं होती ज्यांनी मराठी भाषा 7 समुद्रापलीकडे नेली. त्यांचं नाव नाही, त्यांचं गाव नाही. आणि एकदा ठरवा दादा, या आपल्या सरकारचं धोरण
नेमका स्मारक कुणाचं बांधायचं? जो तो उठतोय, आता मी आमदार झालो, मी परत माझ्या बापा स्मारक बांधा, चालेल का? माझ्या बापाचं थडगं ठीक आहे की, बरोबर ना? नाही आता मी आमदार झालो, माझ्या बापाचं एक 10 कोटीचं स्मारक बांधा. अरे कसं काय बांधा, कुठनं बांध, तुझं तू बांध घे निकून, तू काय सरकारच्या पैशातनं बांधतो का? एकदा काहीतरी याचं ठरलं पाहिजे, या महाराष्ट्रामध्ये कुठल्या व्यक्तिमत्वाची स्मारकं बांधायची आणि किती बांधायची हे पण ठरलं पाहिजे ना. ज्यांचं काम आहे त्यांची स्मारकं बांधा, त्याबद्दल आमचं दुमतच नाही. अरे परंतु 20 कोटीचं, 30 कोटीचं, 40 कोटीचं, 50 कोटीचं स्मारक, इकडं लगा एका समाजाला 50 कोटी दिले तर त्या समाजातली पोरं शिकून क्लास 1 अधिकारी होतील. हेळवी समाजाला 50 कोटी द्या ना. इकडे तुम्ही नंदीवाले समाजाला 50 कोटी द्या, नंदी बैलवाले समाजाला 50 कोटी द्या. हो जो मागत फिरतोय मर्यायचा गाडेवाला, कडक लक्ष्मीवाला, कुडमुड्या जोशीवाला, त्याला द्या ना. ते तुमचं नाव तर घेतील, प्रत्येक घरी जाऊन सांगतील देवाभाऊनी दिलाय, चंद्रकांत दादानी दिलाय, आता तुम्ही मंडळ केलेत त्यांना तुम्ही पैसे द्या. आम्ही सगळं गावागावात घराघरात जाऊन सांगू, कार्यकर्त्याची पण गरज नाही. आमच्या भटकंती समाजाचा धंदाच आहे ना, या घरात त्या घरात जायचं, भिक्षुकरी समाज, आम्ही जाता जाता सांगू ना, हे आम्हाला सरकारनं दिलेलं आहे. परंतु हे जे मोठे लोक आहेत, कारखान्यासाठी पैसे, सुतगिरणीसाठी पैसे सगळे घेत आहेत, ते काही करत नाहीत. दादा तुमच्या एका इशाऱ्यानं अक्षरशः हगवान लागलेले आहे. कुठलाही एमडी डॉक्टर त्याच्यावरती इलाज करू शकत नाही, कुठलाच एमडी डॉक्टर, त्याकडे गोळ्याच नाहीत असल्या. इकडे आमचे ताट डॉक्टर आहेत, त्यांना विचारा, त्याला गोळ्या नाहीत असल्या, अशी हगवान लागलेली आहे. ते तुमच्याकडे काय काय केले तुम्ही भाषणात सांगाल. परंतु दादा तुमचं त्या दिवशीचं भाषण महाराष्ट्रातल्या एवढ्या भाजपाच्या आणि इतर पक्षाच्या कार्यकर्त्याच्या स्टेटसला होतं. मला वाटत नाही ह्याच्यापूर्वी कुठलं भाषण एवढ्या लोकांनी ऐकलं असेल, एवढ्या लोकांनी बघितलं असेल. आणि दादांचा दम म्हणल्यावर ते काय एकदम असे अक्षरशः हगटले, अक्षरशः पाया पडायला लागले. पण दादा माफ करण्याच्या लायकीची लोक नाहीत, ज्यांनी आपल्यावरती इतक्या खालच्या लेवलला जाऊन टीका केली आहे. आणि ती लोक आपल्याकडे नको आहेत. सम्राट बाबांनी विषय मांडलाय, एकदा क्लिअर केलं पाहिजे. एक तर जयंतरावनं तर केलं पाहिजे की बाबा हे भाजप हे जातीवादी पक्ष आहे, हे हिंदुत्ववादी पक्ष आहे, मी या पक्षात जाणार नाही. एक भाजपनं सांगितलं पाहिजे आम्ही ह्याला घेणार नाही. कारण मला अधिकारी तिथले सांगतायत, त्यांना आतापर्यंत 5-6 तारखा सांगितले, दादा माझ्या एकट्याचा शपथविधी होणार आहे, तुम्ही कुणाला पण विचारा, तुमच्याकडे पोलीस आहेत त्यांच्याकडून तुम्ही गुप्त रिपोर्ट घ्या, ह्या 10 तारखेला शपथविधी आहे, 8 तारखेला कार्यकर्ते सांगतायत ओपन. आणि मग अधिकाऱ्यांना दम देतोय, अधिकाऱ्यामध्ये बघतोच मी येणार आहे. अरे काय बघतोय तू, जर तू आलास तर आमच्या मागच तुला बसावं लागेल ना, पुढं कसं आम्ही सिनियर लोक आहे, बरोबर की नाही? नाही आला तरी मागच्या बाकड्यात तुला, पण तू अधिकाऱ्यांना दम देऊन आमच्या भाजपवर अन्याय करतोय, भाजपच्या कार्यकर्त्यावरती अन्याय करतोय. हे भाजपच्या कार्यकर्त्यावरती कुणी अन्याय कराल हे भाजपा खपवून घेणार नाही. आम्ही सक्षमपणे तुमच्या बरोबर आहेत, दादा आहेत आणि देवाभाऊ आहेत, सक्षमपणे बरोबर आहेत. त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही. आज एवढंच व्यवस्थित, मी कुठलाही शब्द सोडून वेडं वाकडं बोललेलो नाही. त्यामुळं कुणी काय, बरोबर ना दादा? हा काही सुद्धा नाही. दादानी दम दिला होता मला की वेडं वाकडं तू बोलायचं नाही, ह्या इशाऱ्यातनं दुसरा इशारा सभा घ्यायची, त्यांना वेळ येऊ देऊ नको, अशा मला सूचना होत्या. मी त्या सूचनेचं तंतोतंत पालन केलेलं आहे. आणि तुम्ही सगळे आला आणि दादांचं भाषण झाल्याच्या नंतर सगळ्यांनी दादांच्या बरोबर रावणाचं दहन करायला आपल्याला जायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व या जिल्ह्याचे पालकमंत्री सभेला संबोधित करतील. आणि दादांचं भाषण झाल्यानंतर गोपीचंदचा आज वाढदिवस आहे, तो वाढदिवस आपण मानसिक विकृतीचा रावणाचं दहन करून आज या ठिकाणी साजरा करणार आहोत. धन्यवाद. माझी कार्यकर्त्यांवर नेत्यांवर इतकी दहशत आहे मला आज कळलं. खरं म्हणजे सभेला उशीर झाला आहे, गोपीचंदचा वाढदिवस स्टेशन रोड चौकात साजरा करायचा आहे. मी इशाऱ्याचं शेवट करायला उभा आहे. मी आता सगळ्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना असं आवाहन करणार आहे की यापुढे जे याच्या आधीच्या अनेकांनी म्हणलं तर अरे म्हणणाऱ्याला कारे म्हणायला पाहिजे. आणि ते अरे म्हणणाऱ्याला कारे म्हणण्यासाठी आपल्या सगळ्यांची तयारी पाहिजे. 5 जणांची जबाबदारी करतोय मी. घाबरलेत ना, मग आता जरा शेवटापर्यंत नेऊया.
सदाभाऊ खोतांनी सांगली जिल्ह्याच्या बँकेच्या घोटाळ्याची, त्यावेळेच्या अध्यक्षांच्या घोटाळ्याची चौकशी करण्याच्या मागे लागायचं. दर आठवड्याला मंत्रालयात पाहिजे आणि वेळ पडली तर हायकोर्टात जाऊ आणि हायकोर्टामधून आदेश घेऊ, परंतु ही घोटाळ्याची चौकशी होणार. इकडे सम्राट माडकांनी सर्वोदय कारखान्यासाठी जीवाचं रान करायचं. हां, सर्वोदय कारखाना कसा ताब्यात मिळत नाही बघू. खरं म्हणजे मी कुठे पृथ्वीराज अजून एखादा महिना महसूल मंत्री राहिलो असतं तर त्याला काम झालं असतं. तुला ती रात्र आठवत असेल की पहाटे 4पर्यंत जागा होतो. हां, लॉटरीचा ऑनलाईन घोटाळा, लॉटरीचा ऑनलाईन घोटाळा याची जबाबदारी सत्यजित देशमुखांवर. सगळं खणायचं. मग एक ठाणे जिल्ह्यामध्ये बिल्डर गेला, त्याच्या डायरीमध्ये कोणाचं तरी नाव होतं आणि ते शिरा ताण ताणून बोलत होते आणि सातत्याने सगळ्या बहुजन समाजाचा ठेका त्यांनीच घेतलाय असं त्यांना वाटतं. ज्याचं नाव होतं, डायरी आहे, मला माहिती आहे कुठे आहे, काय गोटाकडे होतो काय, त्यामुळे त्याचं काम मीच घेतो माझ्या अंगावर. एक आणखीन नेता, मला जयंतराव म्हणाले खरं म्हणजे ही सभा होऊ नये असं मला वाटत होतं, पण काय करणार, माझ्या या XYZ नेत्याने भरीस घातलं आणि सगळ्यांना इथे आणलं. एक नका वाढवू. मग हा जो भरीस घालणारा नेता आहे तो वाशीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोटाळ्यात आहे. त्याचं कोणाचं तरी एकाचं काम करू. अध्यक्ष महोदय कोणाला ते नाव द्या मला, त्याची जबाबदारी घेऊ. 5 घोटाळ्याची चौकशी केली की हे आपापल्या गावातून पळून जातील, कारण डायरेक्ट जेलमध्येच जावं लागेल ना, त्यामध्ये इथून गावातून पळून जातील. हा इशारा द्यायला या ठिकाणी मी उभा आहे, हलक्यात घेऊ नका आम्हाला. हां, 10%च बोललो आहे. तुम्ही मारे भाषण करता की जयंतरावना भाजपत आणण्यासाठी दडपण आणताय. कोण जयंतराव, कोणाला भेटतात, किती वेळा भेटतात? सम्राट माडिक, गोपीचंद पडळकरने बरोबर सांगितलं, राजकारण आहे, आले तर मागे बसायला लागेल. येणार नाहीत, येणार नाहीत, येणार नाहीत, येणार नाहीत. आले तर त्यांना असं म्हणावं लागेल, गोपीचंद पडळकर आगे बढो, हम तुम्हारे साथ. ती आपली घोषणा आहे, ती आमची घोषणा आहे ना, देवा भाऊ आगे बढो, हम तुम्हारे साथ आहे. मग आता ह्या जिल्ह्यात तुम्ही ज्युनियर आणि गोपीचंद सिनियर, त्यामुळे त्यांना अरे येऊ दे बाबा, तुम्हाला आनंद होईल, कारण ते गोपीचंदच्या मागे बसतील आणि मग ते म्हणतील की दे गोपीचंद आगे बढो, हम तुम्हारे साथ आहे. काय अडचण आहे तुमची, मला काय कळत नाही. बरं ठीक आहे, मी रात्री देवेंद्रजींना सांगतो, तुमच्या भावना पचवतो, तुम्ही काय काळजी करू नका. मी तुम्हाला 5 जणांसाठी जबाबदारी केली आहे. रात्री झोपेची गोळी घ्यायला लागेल. आता तुम्हाला एका पुस्तकाचं नाव सांगतोय, तुम्ही विकत घेऊ शकणार नसलात तर मी घरोघर वाटतो. एक दगाबाज नावाचं पुस्तक आहे, 458 पानाचं. तुम्ही वाचाच आणि वाचल्यानंतर माझ्याशी मला भेटा तुम्ही. अरे हे काहीच नाही, जयंत पाटलांचं वगैरे काढताना हे तर प्रस्तावनाच आहे. दगाबाज पुस्तक वाचल्यानंतर कळेल की या महाराष्ट्राचं वाटोळं कोणी केलं. गावागावामध्ये तुम्हाला झोंबलंय काय, तर कोणीतरी बहुजन समाजातला माणूस, गावगाड्यातला माणूस सरपंच होतो OBC आरक्षणामुळे, आणि मग तो स्टेजवर बसतो सरपंच म्हणून आणि तुम्हाला खाली बसायला लागतं. अरे पण ह्या महाराष्ट्राची अशी स्थिती निर्माण कोणी केली? दगाबाज दगाबाज दगाबाज. 458 पानं वाचा आणि मग कळेल कोणी महाराष्ट्राची वाट लावली. देवेंद्रजीच्या पोटावर बोलता काय? मग आम्ही कोणावर बोलायचं, कशावर बोलू? जाहीरपणे नाही बोलत, माझी ती संस्कृती नाही आहे. पण ती संस्कृती जशी मी जपली तशी तुम्हाला जपायला लागेल. आणि त्यामुळे मी जाहीरपणे बोलतो, मी कोणाला घाबरत नाही.
जयंतरावांचा फोन आला, दादा जाऊन दे ना, संपवा ना. मी म्हटलं वार झाला आता प्रतिवार झाला तर संपणार. प्रतिवार झाला. सदाभाऊंच्या भाषण ऐकताना मलाच असं काय तो बाबा आजच्यापेक्षा आणि किती बोलतोय. आणि त्याच्या आईचं त्याने सांगितलं, माझ्या डोळ्यात पाणी आलं. हां, त्यामुळे जी काही परतफेड करायची ती परतफेड झाली आजच्या सभेने. आता रावण जाळवे आणि आपापल्या घरी जाऊया. गोपीचंदचा वाढदिवस साजरा करायचा आहे, मला संग्राम देशमुखच्या घरी जेवायला जायचं आहे. एक त्यांचा पिल्ला असं म्हणाला की या सभेत काही जर बोललात तर परिणाम चांगले होणार नाही. बांगड्या भरलेत काय? बांगड्या भरल्यात काय असं म्हणताना मला महिलांबद्दल काही बोलायचं नाही. उलट हेही सांगायचं आहे की आम्ही त्यांचे वंशज आहोत की ज्या देवींनी आशीर्वाद पण दिलाय, पण प्रत्येकीच्या हातामध्ये शस्त्र आहे. आमच्या प्रत्येक देवाचा आशीर्वादाला हात आहे, देवा हातामध्ये शस्त्र आहेत. आमचा एकही देव विदाऊट शस्त्र नाही आहे. आणि त्यामुळे आम्हाला आशीर्वाद पण देत आहेत. आणि त्यामुळे मी माझ्या माता भगिनींची माफी मागेन की त्यांना असं वाटेल की तुम्ही बांगड्या भरला असं म्हटलं. चला, मी असं म्हणतो की आम्ही काही शेपूट घातलाय का म्हणतो. चला, हां, तुम्ही म्हणता की आता ह्या इशारा सभेत काही बोलाल तर याद राखा. कोणाला सांगता रे तुम्ही? ज्यांना कोणाला काही घालवायचंच नाही. तुम्हाला घालवायचं आहे दगाबाज, तुम्हाला घालवायचं. त्या दगाबाजच्या एक एक पानावर महाराष्ट्राचं कसं वाटोळं केलं, किती साखर कारखाने, कुठे प्रॉपर्टी ठेवली, मानला पाहिजे बाप की सगळं आयुष्यभर करून सुद्धा सापडलेच नाहीत. निवडणूक आयोगाच्या शपथपत्रामध्ये गाडी पण यांच्या नावावर नाही आहे. हां, अरे किती विमान आहेत, कुठल्या कुठल्या विमान एजन्सीमध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट आहे. मला असं वाटतं की मला माझे आईवडील असं सांगायचे की बाबा चांगलं वाग, पुढचा जन्म चांगला वेळ. बदलली, स्थिती बदलली, कलियुगाचं शेवटचं पर्व आहे. जे कराल ते याच जन्मी फेडून जायचं, याच जन्मी फेडून जायचं. दगाबाज, तुम्ही ज्या प्रकारचं जीवन जगताय त्याला काही अर्थ आहे का हो? याच जन्मी फेडून जायचं. आणि त्यामुळे वेळेत शहाणे व्हा, नाहीतर आता पूर्वीसारखा तुमच्या गाड्यांच्या मागे धावणारा हा समाज नाही आहे. तो तुमच्या गाडीचा दरवाजा धरेल आणि उघडून बाहेर खेचेल, तुम्ही लक्षात घ्या. आणि वेळेत सावध व्हा असा इशारा देण्यासाठी ही सभा आहे. आणि या महाराष्ट्रातली बघितलं ना, माझ्या माया बहिणींना त्या शिव्या आणि महिला शिवाय देतात. यशोमती ठाकूर शिवाय देते. हां, काय शिवाय देतात? उच्चारता येणार नाही मला पुरुष असून सुद्धा. अशा प्रकारच्या शिव्या देणारी तुम्ही जी काही पिलावळ उभी केलेली आहे ना, त्याला इशारा देण्यासाठी ही इशारा सभा आहे. या विकृत मनस्थितीला आता रावणाच्या निमित्ताने जाळतो आहोत. उद्यापासून या जिल्ह्यामध्ये शांतता असायला पाहिजे, संवाद असायला पाहिजे. आम्ही ठेका नाही घेतला आहे शांतता ठेवण्याचा, टाळी एका हाताने वाजणार नाही. त्यामुळे तुम्ही सुद्धा ठिकाणावर राहा. तुम्हाला हे लक्षात येत नाही की दिवस बदललेले आहेत. आणि त्यामुळे या इशाराच्या निमित्ताने 5 इन्क्वायऱ्या करणाऱ्या 5 सरदारांना रोज आठवण करणं. मला आता लक्षात आलं की मला घाबरतात लोक. रोज आठवण करणं. सदाभाऊ बँकेचं काय झालं, सत्यभूष भाऊ ऑनलाईन लॉटरीचं काय झालं, सम्राट महाडिक आमच्या सर्वोदयाचं काय झालं, सगळं. आणि मी ती डायरी मला माहिती आहे कुठे ती डायरी मला माहिती आहे कुठे लपवून ठेवलेली आहे. त्या डायरीमधलं नाव इतक्या वर्षानंतर ओपन होईल. आजही परमार बिल्डरची बायको आणि परमार बिल्डरची बोरं ही न्यायासाठी याचना करतायत. हे राजकारण इतके खराब आहे की काही ना काही कारणाने त्यावेळेला आपले नेते असे साधे सरळ जाऊ दे आता कशाला. ती डायरी जी आहे त्या डायरीचा शोध तर मला आहे. त्या डायरीत असणाऱ्या माणसाला त्याच्या ठिकाणावर पोचल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. आणि इशारा सभेच्या निमित्ताने इशारा देऊन ही सभा संपते आहे. सगळ्यांनी तो रावण जाळायला जायचं आहे. आणि मग आपण गोपीचंदच्या वाढदिवसाला जाऊ.